सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम महालक्ष्मी नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे अधिक मास पौर्णिमा आणि मी तुम्हाला अधिक मास पौर्णिमा व्रताची कथा सांगणार आहे. त्याचसोबत आपण सत्यनारायणाची कथा देखील बघणार आहोत. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. सनातन धर्मात पौर्णिमा तिथी अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या फळ देणारी मानली जाते. हा दिवस विशेषतः भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी खूप शुभ असतो. जेव्हा ही पौर्णिमा पुरुषोत्तम मासात म्हणजेच अधिक मासात येते तेव्हा तिचे महत्त्व अधिक पटीने वाढते. साधारण 3 वर्षातून एकदा येणारा हा दुर्मिळ योग भक्ती, दानधर्म, साधना आणि आत्मिक प्रगतीची एक उत्तम संधी घेऊन येतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने पवित्र स्नान, पूजा, नामस्मरण, ध्यान आणि दान केल्याने अफाट पुण्य मिळतं आणि जीवनातील अनेक संकट दूर होतात. स्कंद पुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण आणि भविष्य पुराण यासारख्या ग्रंथांमध्ये अधिक मासातील पौर्णिमेचे महत्त्व सविस्तर वर्णन केले आहे. पुरुषोत्तम मास हा संपूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या पवित्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे फळ इतर सामान्य पौर्णिमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते अशी श्रद्धा आहे. शास्त्रानुसार या दिवशी केलेल्या प्रत्येक सत्कर्माचे फळ अनेक पटीने मिळते. या पवित्र दिवशी गंगेत स्नान करणे, भगवान विष्णूंच्या सत्यनारायण रूपाची पूजा करणे, उपवास करणे, दानधर्म करणे आणि भक्तिभावात लीन होण्याने सर्व पापांचा नाश होतो आणि भाविकांना सुख, शांती आणि समृद्धी लाभते. पौर्णिमेचा चंद्राशी थेट संबंध आहे आणि चंद्र मन आणि भावनांचा कारक मानला जातो. म्हणूनच या दिवशी उपवास केल्याने किंवा पूजा केल्याने मन शांत होते, सकारात्मकता वाढते आणि आध्यात्मिक जाणीव प्रगल्भ होते. धार्मिक ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की अधिक मासातील पौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा केल्याने अनेक यज्ञ केल्या इतके पुण्य मिळते. या दिवशी मनोभावे केलेले दान, नामस्मरण आणि साधना माणसाला मोक्षाच्या आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावरती देखील घेऊन जाते. फार वर्षांपूर्वी एक वीरबाहू नावाचा राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचे नाव यशोमती. या राजाने स्वप्रयत्नाने पराक्रमाने अमाप संपत्ती मिळवली होती. त्या राजाचा एक मंडन नावाचा कुशल, धूर्त आणि उत्तम राज्यकारभार चालवू शकणारा असा प्रधान होता. त्या प्रधानाच्या पत्नीचे नाव होते गुणवती. ती आपल्या नावाप्रमाणेच गुणवान, सुशील, पतिव्रता आणि ईश्वरनिष्ठ होती. त्या गुणवतीच्या पदरी अनेक लहान मोठ्या व्रतवैकल्यांची, पूजापाठाची, पुरुषोत्तम मासातील पूर्वकर्मांची मोठी पुण्याई होती. राजा वीरबाहू हा सुद्धा चांगला राज्यकर्ता. पण जसा का यशोमती या रूपवान स्त्रीने राणी म्हणून त्याच्या जीवनात प्रवेश केला, तसा राजा त्या राणीच्या रूप सौंदर्याने वेडा होऊन स्वकर्तव्य परान्मुख झाला. इतकेच नव्हे तर राजाचा सारा कारभार त्याने प्रधानाच्या हाती दिला आणि राजा स्वतः मात्र रात्रंदिवस नाना भोगविलास, चैन, मोज, मस्ती यात धन, वेळ आणि शक्ती वाया घालवू लागला. राजाची पत्नी यशोमती आणि प्रधान पत्नी गुणवती यांच्यात खरे तर खूप चांगले मैत्रीचे संबंध होते. पण राणी यशोमतीला स्वतःच्या संपत्तीचा, सौंदर्याचा, रूपाचा, तारुण्याचा माज होता. ती गुणवतीशी वैरभावाने तुसडपणे वागत होती. एकदा बिचारी गुणवती ही राणीच भेटायला राजवाड्यात आली. तिने यशोमतीस म्हटले की सखी, तुला तुझ्या पूर्व पुण्याईने हे वैभव, हे सुख, हे सौंदर्य, रूप, मान, सन्मान, राणीपद प्राप्त झालेलं आहे. आपण दैवकृपेने मिळालेले सुख, वैभव कायम टिकावे म्हणून त्याला नित्य ईश्वर उपासनेची जोड द्यायला हवी. माझे पण तुला हेच सांगणे आहे की आता लवकरच अधिक मास येणार आहे. तू त्या मासात व्रत, दान, धर्म कर आणि आपले हे सारे वैभव टिकावे म्हणून त्या नारायणाची प्रार्थना कर. पण गुणवतीचे हे हितकारी सांगणे यशोमतीस मुळीच रुचले नाही. ती म्हणाली, या देवाचा तो काय संबंध?
वैभव, राज्य, सत्ता ही माझ्या पतीच्या कमाईची आहे. रूप, लावण्य आणि माझं तारुण्य हे माझं आहे. तू मला या अशा काही पाप पुण्याच्या गोष्टी सांगू नकोस. मी काही तो देव, पुरुषोत्तम, अधिक मास, व्रत आणि पुण्य हे काहीही जाणत नाही. माझ्या या कशावर विश्वास नाही. झाले. इकडे राणी यशोमतीने अशा प्रकारे अधिक मासाच्या पुण्याईवर अविश्वास दाखवला. तिने पुरुषोत्तमाची, भगवान विष्णूंची हेटाळणी केली. याचा परिणाम म्हणूनच की काय, पण राणी यशोमतीच्या 2 पुत्रांचे अचानक एकापाठोपाठ एक असे निधन झाले. यशोमतीवर पुत्रशोकांची वाईट वेळ आली. म्हणून खरं तर गुणवती ही तिचं सांत्वन करायला राणीकडे आली. पण गुणवतीचा सुंदर चेहरा, सात्विक भाव, तिच्या चेहऱ्यावरचे अलौकिक तेज पाहिले आणि राणी यशोमती असा विचार करू लागली की ही गुणवती माझ्या सांत्वनाला आली आहे का स्वतःचं प्रदर्शन करायला? ते काही नाही, हिला चांगलाच धडा शिकवला पाहिजे असा विचार करून यशोमतीने संधी साधत प्रधान आणि गुणवती यांच्या विरुद्ध काही खोट्या नाट्या गोष्टी सांगून त्यांना कैद करवले. राजा वीरबहू हा श्रीलंपट आणि राणीच्या पूर्णपणे आहारी गेलेला असल्याने त्याने पण लगेच त्या दोघांना कैद करून तुरुंगात टाकले. खरं तर तो अधिक मासाचा महिना होता. गुणवतीस दान, धर्म, पुण्यकर्मे करायची होती, पण ती अडकली कैदेत. तेव्हा प्रधानाने तिची समजूत काढली. त्या दोघांनी पुरुषोत्तमाची नित्य मानस पूजा आणि सतत नामस्मरणाची उपासना कैदखान्यातही चालू ठेवली. तेव्हा एक दिवस भगवान पुरुषोत्तमाने राजाच्या स्वप्नात जाऊन त्या दोघांना मुक्त करा अशी आज्ञा दिली. राजा राणी साधारण सारख्याच आदेशाचे स्वप्न पडले. त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिले तो काय, प्रधान आणि गुणवती ही ईश्वर नामात दंगलेली. तिच्या मुखावरचे तपोतेज उलटे वाढलेलेच. तेव्हा ते सात्विक तेज पाहून दोघांना त्यांची चूक कळाली. गुणवतीच्या पुण्याईच्या प्रभावाने त्यांची मतं पालटली. राजाने त्यांना मुक्त केले, त्यांची क्षमा मागितली. विष्णू भगवंतांनी असेही सांगितले आहे की गुणवतीच्या पुण्यप्रभावाने मती पालटलेल्या राणीने पुढे तो अधिक मासातील पुरुषोत्तम उपासना केली. शेवटी दोघेही त्या वैकुंठ नगरीत गेले. त्यामुळे या अधिक मासामध्ये नामस्मरणाचे देखील खूप असे महत्त्व आहे. अधिक मासातील आणखी एका महत्त्वाच्या दानाची माहिती भगवान विष्णूने लक्ष्मी मातेस दिली. ते दान म्हणजे अपूपदान. अपूपदान म्हणजे अनारशांचे दान. या महिन्यात तुपात तळलेल्या 33 अनारशांचे वाण हे जसे पुरुषोत्तम स्वरूप ब्राह्मणास दान देण्याची प्रथा आहे, त्याचबरोबर आपला जावई हा सुद्धा नारायण मानायचे, त्याचे पूजन करायचे आणि त्यास हे अपूपदान द्यायचे असा एक प्रघात आपल्याकडे रूढ झालेला आहे. आता हे दान कसे द्यायचे तर एका कास्य पात्रात हे 33 अनारसे ठेवायचे. ते पात्र एका वस्त्रात गुंडाळायचे. त्यांची गंधक्षता पुष्पाने पूजा करायची. आपण विप्रास किंवा आपल्या जमातास हे अपूप दान देत आहोत असा शास्त्रोक्त संकल्प करायचा. संकल्प करून मग हे अपूप दान द्यायचे असते. प्रभू पुरुषोत्तमास हे दान स्वीकारण्याची मनोमन प्रार्थना करायची. असे दान केले असता मोठे पुण्य पदरी पडते. तसेच या पुरुषोत्तम मासामध्ये पुण्य संचय करता येण्यासारख्या अन्य काही गोष्टी आहेत. त्यामध्ये नित्य श्रीकृष्ण मूर्तीचे दर्शन, नामस्मरण, गोमातेचे दर्शन, पूजन, तुलसी पूजा, अधिक मास महात्म्य ग्रंथाचे किंवा त्याच्या कथासाराचे सश्रद्ध वाचन, असत्य न बोलणे, कुणाची निंदा न करणे, दुसऱ्याचे मन न दुखवणे, ईश्वर अनुसंधानात राहणे, अशा अनेक गोष्टी करून आपण आपल्या पदरी बरेच पुण्य गोळा करू शकतो. अशा लाभणाऱ्या पुण्याची ख्याती फार मोठी आहे. असे पुण्य एकाने दुसऱ्यास दान दिले आणि त्यातून अनेक देव, यक्ष, किन्नर, मानव, दानव आणि पिशाच यांचाही उद्धार झाल्याच्या अनेक कथा आपल्याकडे नमूद आहे. त्यावर लक्ष्मीदेवीच्या मनात आपल्याला अशी एखादी सुंदर कथा ऐकायला मिळावी अशी इच्छा निर्माण झाली. तिच्या मनातील ती इच्छा ओळखून भगवान म्हणाले, हे प्रिये, हे पुण्य उद्धारक कसे ठरते या संदर्भात मी तुला आता सुंदर अशी कथा सांगतो. तू मात्र ती कथा ध्यान देऊन श्रवण कर. ही कथा जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. पूर्वी देवांचा राजा इंद्र याच्या दरबारामध्ये एक अप्सरा होती. ती रूपानं अत्यंत देखणी, सुंदर आणि नृत्यकलेत विशेष निपुण होती. तशीच देवेंद्राची या स्मितविलासिनी नावाच्या देव अप्सरेवर विशेष प्रीती होती. एक दिवस या अप्सरेच्या मनात आपण भूलोकी वनविहार करायला जावे असा विचार आला. आपल्यासोबत आपल्या 4-5 सख्यांना घेऊन ती कुरुक्षेत्राजवळच्या एका सुंदर अशा वनात आली. त्या फळाफुलांनी वृक्षवेलीने नटलेल्या सरोवरे, सुगंधित वायू, सुंदर सुंदर पक्षी यांच्यामुळे
सौंदर्यामुळे मनाला मोहित करणाऱ्या त्या वनात तिने मनसोक्त विहार केला. वनातून फिरता फिरता तिने अनेक सुंदर सुंदर फुले तोडली, गोळा केली आणि त्याची तिने एक सुंदर अशी पुष्पमाला तयार केली. तिच्या हातातील ती माळा पाहून तिची एक सखी म्हणाली, देवी, तुझ्या या सुंदर माळेचा स्वीकार करणारा कोणी एखादा सुंदर पुरुष जर तुला मिळाला तर झाले. खरोखरच आपल्याला असा एखादा सुंदर पुरुष या वनात भेटावा, त्याने आपल्या माळेचा आणि आपलाही स्वीकार करावा अशी एक तीव्र इच्छा तिच्या मनात जागली. ती इच्छा मनी जागताच ती त्या तशा शोधक नजरेने खरोखर कोणी सुंदर देखणा तरुण पुरुष आपल्याला दिसतो का, भेटतोय का म्हणून इकडे तिकडे पाहू लागली. तोच तिला जलाशयाकडे स्नानात चाललेली एक पाठमोरी पुरुषाची आकृती दिसली. ती भान विसरून त्या दिशेने एकदम धावत गेली आणि पटकन पुढे होऊन तिने ती आपल्या हातातील पुष्पमाला त्या पुरुषाच्या गळ्यात घातली. पण दुसऱ्या क्षणी त्या व्यक्तीची पावले थबकली. दृष्टी वर उचलली गेली. त्यातून प्रेम नव्हे तर जणू अंगार बाहेर पडत होता. ती पाठमोरी व्यक्ती म्हणजे अन्य कोणी नाही तर दुर्वास ऋषी होते. त्या शीघ्रकोपी दुर्वास ऋषींना त्या अप्सरेच्या तशा धाडसी कृत्याचा भयंकर राग आला. त्यांचा क्रोध अनावर झाला. दुसऱ्या क्षणी त्यांच्या वाणीतून शापवाणी बाहेर पडली. ते रागाने म्हणाले, हे रूपगर्विते, तू हे काय केलंस? तू माझ्यासारख्या थोर तपस्व्यासोबत हा असा प्रेमाचा खेळ केलास, तो पण असा एखाद्या पिशाच्याप्रमाणे मागून येऊन तू मला स्पर्श केला. जा, मी दुर्वास तुला शाप देतो की याच वनात तू एक पिशाच्य होऊन फिरत राहशील. ती दुर्वास ऋषींची शापवाणी ऐकली मात्र आणि त्या स्मितविलासिनी अप्सरेच्या मुखावरचे सारे स्मितच हरवले. ती अत्यंत भयभीत झाली, दुःखी कष्टी झाली. तिने पुढे होऊन दुर्वास ऋषींचे चरण धरत क्षमा मागितली आणि उशाप मागितला. तिला तशी क्षमायाचना करताना आसवे ढाळत असताना पाहून ऋषींना तिची कणव आली. त्यांनी अनेकदा स्नेहल नजरेने तिच्याकडे पाहिले आणि मग कसल्यासा विचार करून स्मितविलासिनीस उशाप देत ते म्हणाले, हे बघ, तू याच वनात फिरत राहा. काही वर्षांनी याच वनवाटेने एक तपस्विनी तिच्या अधिक मासातील स्नानकर्मात जाताना तुला भेटेल. तू तिला शरण जा. तिच्याकडे तिच्या अधिक मासातील एका दिवसाच्या पुण्याची मागणी कर. जर तिने तुला तिच्या पुण्यातील एक दिवसाचे पुण्य जरी दान दिले तरी त्या पुण्याच्या बळावर तुझा उद्धार होईल आणि तू पुन्हा तुझ्या मूळ स्थानी परत जाशील. इतका उशाप दुर्वासांनी दिला आणि ते तिथून निघून गेले. स्मितविलासिनी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असताना एकाएकी तिचे सुंदर रूप पालटले आणि तिचे एका अकराळ विक्राळ अशा पिशाचिनीच्या रूपात परिवर्तन झाले. दुर्वासांच्या त्या कठोर शापानुसार ती अप्सरा दुर्दैवाने त्या वनातच त्या रूपात राहू अनवावरू लागली. पाहता पाहता बराच मोठा काळ निघून गेला आणि एक दिवस याज्ञवल्क्य ऋषींची कन्या कांची ही त्या वनात आली. ती नेमकी त्याच वनातील वाटेने आपल्या अधिक मासातील गंगा स्नान व्रतासाठी चाललेली. जसे का अप्सरेने त्या ऋषीकन्ये समोर येताना पाहिले, त्याबरोबर तिच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव, तपाची मुखावरचे तेज पाहिले मात्र आणि त्या पिशाचिनीने पुढे होऊन तिच्या पायावर लोळण घेतली. ती ऋषीकन्या अचानक झालेल्या या प्रकाराने क्षणभर घाबरली. तिने सावरत प्रश्न केला, तू कोण? तू माझे पाय का धरतेस? तुला काय हवे? त्यावर त्या स्मितविलासिनी अप्सरेने आपली कर्मकथा ऋषीकन्येस कथन केली. दुर्वासांच्या शापाप्रमाणे तिने तिच्याकडे तिच्या अधिक मासातील एक दिवसाच्या पुण्याची मागणी केली. तिची ती कहाणी, तो शाप, शापाला मिळालेला उशाप, तिची एका दिवसाच्या स्नानपुण्याची मागणी ऐकली आणि त्या थोर परोपकारी ऋषीकन्येस तिची दया आली. ती म्हणाले, थोडे थांब, आज माझ्या संकल्पाचा शेवटचा दिवस आहे. मी आजचे स्नान करून माझे व्रत पूर्ण करून येते आणि मग तुला संकल्पपूर्वक पुण्यदान करते. आणि हे लक्ष्मी, खरोखरच त्या परोपकारी ऋषीकन्येने दिलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या पुण्यातील एक दिवसांचे पुण्य स्मितविलासिनीच्या हातावर सोडले. मात्र दुसऱ्या क्षणी ती शापमुक्त झाली. आपला दिव्य देह धारण करून त्या ऋषीकन्येचे आभार मानून ती अप्सरा स्वर्गलोकी निघून गेली. ही अशी कथा सांगून विष्णू भगवान म्हणाले, हे देवी, या पुरुषोत्तम मासाचे अगाध महत्त्व असे आहे. याचे यथार्थ वर्णन शब्दात करण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव, शेषशंकर भगवान, अन्य कोणत्याही देवता किंवा प्रत्यक्ष मी स्वतःही असमर्थ आहे. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.